ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। नमस्कार। अचानक निर्णय जाहीर। पीएम किसानचा 22वा हप्ता, नमोचा 8वा हप्ता, दोन्ही हप्ते मिळून एकूण 4,000 रुपये जमा झाले आहे। धमाकेदार अपडेट। कोणत्या शेतकऱ्याला 4,000 रुपये मिळणार, कोणत्या शेतकऱ्याला 6,000 रुपये मिळणार, त्याकरिता आपल्या व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे। धमाकेदार अपडेट। आज दुपारी 3 वाजता शेतकरी बांधवांच्या खात्यावर 4,000 रुपये जमा। राज्यातील 93 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यावर आज दुपारी 3 वाजता मोठी रक्कम जमा। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता असे एकूण 4,000 रुपये थेट जमा होण्याची शक्यता आहे। या मुहूर्तावरती ही रक्कम मिळणार असल्याचे शेतकरी बांधवांना ही सर्वात मोठी खुशखबर आहे। चला तर आपण पाहूया कोणत्या शेतकऱ्याला 6,000 रुपये मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांसाठी 7,200 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आले आहे। आज दुपारी 3 वाजल्यापासून डीबीटी तंत्रज्ञानाद्वारे हे पैसे तुमच्या खात्यात वर्ग केले जातील। पहिला टप्पा राज्यातील निवड जिल्हा यादी समोर आली असून त्यातील शेतकऱ्यांना आज लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा प्रत्यक्षी 2,000 रुपये एकत्रित जमा केले जाणार आहे। म्हणजे असे 4,000 रुपये जमा केले जात आहे। प्रशासकीय सोयीसाठी राज्याची 36 जिल्ह्यांची संख्या पाहताच एकाच वेळी सर्वत्र पैसे सोडण्याचा तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे। बँकच्या सर्व्हर ताण येऊ नये म्हणून प्रशासनाने जिल्ह्यांना 3 टप्पे ठरवले आहे। आज दुपारी ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पहिला टप्पा आणि रात्री 12 वाजेपर्यंत दुसरा टप्पा पूर्ण केले जाईल। जे जिल्हे पहिला यादीत नाहीत त्यांची माहिती आपण पुढे पाहणार आहोत। चला तर जाणून घेऊया कोणत्या शेतकऱ्याला 4,000 किंवा 6,000 रुपये मिळणार आहे। शेतकऱ्यांना 1,000 या शेतकऱ्यांना वाढीव केलेला आहे। या शेतकऱ्यांना वेळेतच KYC, आधार कार्ड, बँक खाते लिंक करणे असे जे काम महत्त्वाचे आहे ते खात्याशी लिंक करणे ते सर्व खात्रीपूर्वक केलेले आहे। त्यामुळे त्यांना 1,000 रुपये बोनस म्हणून फक्त याच वर्षी दिला जाणार आहे, असा कायमचा वाढणार नाही। पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये जालना जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने अंबड, भोकधरण, बदनापूर आणि घसवानी या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दुपारी पैसे येण्यास सुरुवात होईल। जर तुम्ही या भागातील शेतकरी असाल, आज दुपारी 3 वाजल्यापासून तुमच्या मोबाईलवर मेसेज येणे दाट शक्यता आहे। दाट शक्यता म्हणजे नेमकी काय, तर ते पैसे तुमच्या खात्यात जमा होण्याचा असा मेसेज येईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्णयानुसार बँकना निधी वर्ग करण्यात आले आहे। मात्र 2026च्या नवीन वर्षासाठी काही नवीन अटी लागू करण्यात आली आहे। या अटीमध्ये जे शेतकरी पात्र ठरतील त्यांना या 4,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। आता सरसकट सर्वांना पैसे देण्याऐवजी केवळ गरजू आणि खऱ्या शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे। दुसऱ्या बाजूला उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्हा निवड सुद्धा पहिल्या टप्प्यात करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री आणि सिंदखेड येथील शेतकऱ्यांना आज दुपारी प्राधान्य देण्यात आले आहे। या तालुक्यातील शेतकऱ्यांना आपली बँक खाती तपासून घेणे आवश्यक आहे, कारण आज दुपारी खात्यावर हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ज्या शेतकऱ्यांना आपले काम वेळेत पूर्ण केले नाही त्यांना फक्त 4,000 रुपये मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना वेळेचे आधीच काम पूर्ण केले आहे त्यांना असे 6,000 रुपये मिळणार आहे। म्हणजेच नमो शेतकरी योजनेमागचा 1,000 रुपये, पीएम किसान योजनेमागचा 1,000 रुपये असे मिळून 2,000 प्लस करण्यात आले आहे। म्हणजेच 4 ऐवजी 6,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारने म्हणजे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। पहिला महत्त्वाचा निर्णय जमिनीच्या मर्यादेबाबत आहे, जो सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे। ज्या शेतकऱ्यांची जमीन 10 एकरपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून अपात्र ठरले जाऊ शकतात। सरकारने आता 7 उतार्याची कसून चौकशी करण्यात असून केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या प्राधान्य दिले जाणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे 10 एकरपेक्षा जास्त किंवा कमी जमीन असेल तर अनिवार्य झाले आहे। या पहिल्या टप्प्यातील नंदुरबार जिल्ह्यांचा सुद्धा समावेश आहे। नंदुरबारमधील नवाबपूर, शहादा, तंदोळा आणि अकोलवा या भागातील शेतकऱ्यांना खात्यावरी देखील 4,000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या भागातील 155 तालुक्याची जी एकूण यादी आहे त्यामध्ये तुमचे नाव आहे की नाही ते आपण पुढे पाहणार आहोत। दुसरा नियम कुटुंबातील इतर योजनांच्या लाभाशी संबंधित आहे।
जर रेशन कार्डवरील महिला लाडकी बहीण योजना लाभ मिळत असेल तर भविष्यात नमो शेतकरी योजनेचा लाभ घेताना अडचण येऊ शकते. सध्या तरी दोन्ही हप्ते लाभ सुरू राहतील, पण पुढील हप्त्यासाठी यावर कडक निर्बंध येण्याची शक्यता आहे. एकाच वेळी अनेक योजनेचा लाभ घेणाऱ्यांना सरकारने आता लक्ष ठेवून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांकडे वळूया. यामध्ये नांदेड, नाशिक, परभणी आणि पुणे या जिल्ह्यांना काही निवड तालुक्यांची आज पहिला टप्पा निवड झाली आहे. या जिल्ह्यातून पात्र लाभार्थीला देखील आज दुपारी 3 वाजल्यापासून मेसेज येण्यास सुरुवात होईल. तुमच्या तालुक्याचे नाव यादीत आहे का हे तुम्ही पोर्टलवर नक्की तपासा. PM किसान योजनेसाठी फार्मर ID का असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या शेतकऱ्यांची चुकीचे मार्ग काढले आहे त्यांचे पैसे रोखले जातील. प्रशासनाने तपासील अनेक ID कार्डमध्ये त्रुटी आढळले आहे, त्यामुळे ज्याचे फार्मर कार्ड अधिकृत आणि ओरिजिनल आहे त्यांना DBT प्रक्रियेद्वारा आणि भंडारा जिल्ह्यांसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपली बँक KYC पूर्ण ठेवली आहे त्यांना या योजनेचे 4,000 रुपये लाभ हिस्सा आज मिळत आहे. म्हणजेच त्यांना बोनस पण मिळणार आहे. म्हणजेच की 4 ऐवजी 6,000 रुपये देण्यात येणार आहे. तसेच यवतमाळ आणि वाशिम या भागातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आजचा दिवस आनंदात ठरण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे. जमिनीचे तुकडे करून कुटुंबातील सर्वच सदस्य हप्ता घेत असल्याची तर अशावर आता कडक कारवाई होऊ शकते. म्हणजे की बाप आहे, लेक आहे, एक लेकीन आहे, त्यांनी जमिनीचे हिस्से करून 2 एकर असे नावावर केले आहे त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे आणि एकाच्याच नावावरती जमीन करून देण्यात येणार आहे. रेशन कार्डवरील नोंदणीनुसार एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला सामान्य निधी लाभ दिला जाणार आहे. जर एकाच घरातील 3-4 जण हप्ता घेत असतील तर आजपासून अशा सर्वांचे पैसे बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधान राहणे गरजेचे आहे. कोण किनारपट्टीतील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी देखील प्रशासनाने तयारी केली आहे. तसेच लातूर, वर्धा आणि पालघर या जिल्ह्यातील काही तालुक्याचा समावेश आज वितरण प्रक्रियेत असण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीत पहिल्या 12 जिल्ह्यात नाही त्यांनी पुढील 7 ते 15 दिवस प्रतीक्षा करावी, त्यानंतर पुढचा हप्ता पैसे मिळतील. व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला किंवा माझ्या यूट्यूबच्या पेजवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो. बँक खात्याची KYC पूर्ण असणे हा लाभ मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. विशेष ज्या आधार कार्ड 2015च्या आधीचे आहे त्यांना आपला फोटो आणि माहिती अपडेट करणे अति आवश्यक आहे. जुन्या फोटोमुळे आधार प्रामाणिकता अडचण येऊ शकते. तुमचे नाव आणि जन्मतारीख आधार कार्डवर व्यवस्थित असले तर तुमच्या खात्यात 4,000 किंवा ज्या शेतकऱ्यांना बोनस मिळणार आहे त्यांचे 6,000 लाभ तुमच्या खात्यात जमा होईल. धन्यवाद.